साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी लोकांना एकत्रित येण्यास बंदी घातल्याने राज्यभरातील अनेक सार्वजनिक ठिकाणे ओस पडली आहेत। तरी देखील शासकीय कारभाराकरिता विधानसभा, जिल्हा परिषद, महानगरपालिका, पालिकेचा कारभार चालवण्याकरिता नियमात शिथिलता घेतली जात आहे। थोडक्यात काय तर नियमाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून सर्वसाधारण सभा, बैठका बोलावली जात आहेत। तर मग पालिकेची सर्वसाधारण सभा ही ऑनलाईन घेण्यामागचे गोड बंगाल काय, याचा शोध घेण्याकरिता भाजपाचे नगरसेवक नागेश वल्याड, संतोष भोसले आणि सुभाष शेजवाल यांनी आयुक्तांची भेट घेऊन ऑनलाईन सभा घेण्यामागील कारणाचा जाब विचारण्याकरिता आयुक्तांकडे आले होते, अशी माहिती नगरसेवक नागेश वल्याड यांनी दिली। पण जे आम्हाला उत्तर देण्यात आलं की ही VC द्वारेच व्हायला पाहिजे असे आयुक्तांचे पत्र किंवा शासनाचे निर्देश आहेत। म्हणून आम्ही इथं त्यांना विचारणा करण्यात आलं की बाबा आजची जी प्रक्रिया झाली चुकीची झाली, कोणालाही आपले मत मांडता आलं नाही। म्हणून त्यांना विचारण्यात आलं तुम्ही असं का पद्धतीने असे परिपत्रक का दिलात किंवा असे पत्र आम्हाला महापौरांना का पाठवलात। तर त्यांचं म्हणणं होतं की नाही तुम्ही कुठे गेलं आम्ही यायला तयार आहोत, असं त्यांचं उलटं म्हणणं आहे। पालिकेत भाजपाची सत्ता असताना देखील महापौर, उपमहापौर आणि सभागृह नेत्यांची भेट घेऊन कारण विचारणे योग्य असताना थेट प्रशासकीय प्रमुखांशी का भेट घेतली, असा सवाल उपस्थित करताच नागेश वल्याड यांनी महापौरांनी आयुक्तांचे पत्र जोडले आहे म्हणून आम्ही आलो। आयुक्तांना, महापौरांना असतील किंवा आमच्या सभागृह नेत्यांना, मी असतील, सुरेश पाटील असतील, अन्य नगरसेवकांनी VC द्वारा आमचे प्रश्न मांडता येत नाही हे वारंवार सांगितल्यानंतर सुद्धा हे घेण्यात आले। आम्हाला आमच्या अजेंडाबरोबर आयुक्तांचंही पत्र पाठवण्यात आलं की VC द्वारे आम्हाला घ्यायचे आदेश आले म्हणून आम्ही आयुक्तांना विचारलं। थोडक्यात काय तर ऑनलाईन पद्धतीने सभा घेण्यास महापौरांचा अधिकार असल्याचा अप्रत्यक्ष दावा भाजपाच्या नगरसेवकांनी करून महापौरांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली।